विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे. कॉलेज कोड 11328. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. पंढरपुरात एकीकडे भाविकांच्या सोयीसह मंदिर परिसरात कॉरिडॉर करून रस्ते रुंद केले जाणार आहेत. याचबरोबर शहरातील इतरही DP रस्ते रुंदीकरणाचं कामही लवकरच हाती घेण्याची तयारी प्रशासकीय यंत्रणेकडून सुरू झाली आहे. एकीकडे लोकांचे घरदारे पाडून रस्ते रुंद करण्याचे प्लॅन नगर रचना विभागानं तयार करायचे आणि दुसरीकडे अनेक मठ, धर्मशाळा, लॉज यांची संख्या मोठी आहे. तर अनेकांनी घरगुती वापरासाठी बांधकाम परवाने घेऊन त्या ठिकाणी भाविकांसाठी लॉजिंग सुरू केल्याचं दिसून येत आहे. पंढरपूर नगरपालिकेकडून शहरात वर्दळीच्या भागातील मठ, धर्मशाळा, लॉज, कमर्शियल कॉम्प्लेक्स यांना बांधकाम परवाने देताना पार्किंग स्पेस सोडणं बंधनकारक करण्यात आलंय. योग्य तेवढा ओपन स्पेस फ्रंट मार्जिन सोडणं बंधनकारक असताना अनेक मठ, धर्मशाळा, लॉज, कमर्शियल कॉम्प्लेक्स यांनी बांधकाम परवाने घेताना कागदोपत्री पार्किंग स्पेस, ओपन स्पेस, फ्रंट मार्जिन सोडल्याचं दाखवलं जातं. तर नगरपालिकेकडून प्रत्यक्ष वापर परवाने देताना याची पडताळणी आवश्यक असते. मात्र त्याकडे नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून पद्धतशीर दुर्लक्ष करण्यात आल्याचं दिसून येतं. पंढरपूर शहरात अनेक प्रमुख रस्त्यावर बेकायदा अथवा बांधकाम परवान्यात नमूद नसलेले फेरबदल करीत बांधकाम करण्यात आल्याचं चित्र ठिकठिकाणी दिसून येत असून शहरातील प्रमुख रस्त्यावरील व्यावसायिक व्यापारातील इमारती, बँका, हॉटेल्स अथवा मॉल्स, शोरूमच्या ठिकाणी प्रत्यक्ष बांधकाम परवाना व वापर परवाना घेताना सादर केलेल्या आराखड्यात बदल करून या ठिकाणचे पार्किंग स्पेस गायब करण्यात आलेत अथवा त्या ठिकाणी दुकान काढून भाड्यानं देण्यात आल्याचं चित्र दिसून येते. त्यामुळे अनेक प्रमुख रस्त्यावरील व्यावसायिक वापरातील इमारती, बँका, हॉटेल्स अथवा मॉल्स, शॉपिंग सेंटरच्या शोरूमच्या ठिकाणी येणारे नागरिक रस्त्यावरच वाहने पार्क करीत असल्यानं वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतोय. 2014 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं दाखल याचिकेवर आदेश देताना पंढरपुरातील वर्दळीच्या रस्त्यावरील पार्किंग स्पेस खुले करावेत व बेकायदा बांधकामे पाडून टाकावेत असे आदेश दिले होते. त्यावेळी पालिका प्रशासनानं कारवाई देखील सुरू केली होती. मात्र पुढे राजकीय दबावातून ही कारवाई थांबवण्यात आली. एकीकडे तीर्थक्षेत्र पंढरीत यात्रा कालावधी अथवा इतरही वेळी भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेत शासन इथले रस्ते अधिक रुंद करण्याचा घाट घालत असताना शहरातील अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करून नगरपालिका प्रशासन नक्की कशासाठी पाठीशी घालत आहे असा सवाल उपस्थित होत आला होता. आता थेट अनधिकृत बांधकामे शोधून पाडा असे निर्देश राज्य सरकारनं उपसचिव निर्मल कुमार चौधरी यांनी दिले असून पंढरपूर नगरपालिकेचा बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग हा आदेश गंभीरतेने घेणार का हेच आता पाहावं लागेल.